ठीक आहे. सो हे स्टार्ट झालं. कंट्रोल एन घ्यायचं. आपण घेतो इंचेसमध्ये 10 इंच बाय 10 इंच. रिझॉल्युशन घेऊ 150. आलं. कंट्रोल टी आलं. आता याचं एवढी स्क्रीन सिलेक्ट करून घ्यायची. आता मी रफली करतो, तुम्हाला चांगल्याने करायचं आहे. तुम्ही पेंटूलला परफेक्ट करू शकता. पीनी पेंटूल घ्यायचं, इथं घ्या, इथं स्ट्रोक शेपमध्ये आला. हा शेपचं काय घ्यायचं, पाथ ऑप्शन. पाथ ऑप्शन घेतलं. हा कंट्रोल नाही, डायरेक्टच घेतात. कीबोर्ड दाबले तर बटनवाला चालू करतो ऑप्शन थांबव. आलं. याला काय करायचं, राईट क्लिक करून मेक सिलेक्शन. मेक सिलेक्शन केलं, रेडियस 2ची ठेवली. कंट्रोल शिफ्ट आय दाबायचं, उलट सिलेक्ट इनव्हर्स केलं. कीज तर तुम्हाला आधी सांगून देतो की वीज कुठं गेलं. आलं. बटन पण दाबलेलं आहे. तर फोटोशॉपमध्ये याला करायचं, आता एक नवीन लेअर घ्यायची, याच्यावर टाकायचा कोणता पण एक कलर. आलं. ठीक आहे. याला करायचं राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. आता याच्यावरती डबल क्लिक करा. आली ही इमेज. आता काय करू, तू जे क्रिएटिव्ह बनवलं ते आपल्याला सोशल मीडियाच्या टेम्पलेटमध्ये असं काही टाकायचं आहे. याला काय करू आपण, एक अजून थोडंसं चुकलं आपलं गणित. आपल्याला असं नव्हतं घ्यायला पाहिजे, आपण याला फक्त घ्यायला पाहिजे होतं असं. एवढ्याच पोर्शनमध्ये टाकायचं आहे ना. हे मी तुम्हाला गरिबी दाखवत आता, कारण की फ्री पिक बंद आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अप्लाय केलं. याला थोडंसं कंट्रोल टी करून तिकडे ॲडजस्ट करतो. कंट्रोल दाबून करतो आता मी. झालं. याला केलं आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. आलं लक्षात. याला करायचं डबल क्लिक. याच्यामध्ये घ्यायची आपली इमेज तू बनवलेली. आपण घेतली होती याच्यामध्ये, मॅकमध्ये, पी एसमध्ये, स्टुडंटवर. ठीक आहे. इकडे आणली. आता याच्यामध्ये टाकायची आहे. सर्वात पहिले काय करतो मी, कंट्रोल अल्ट जी, म्हणजे झालं क्लिप मास्क. पुन्हा सांगतो, इथे राईट क्लिक करायचं, क्रिएट क्लिपिंग मास्क आहे. शॉर्टकट काय आहे, अल्ट कंट्रोल जी. आलं. आता याला कंट्रोल टी कर आणि याला इकडे असं बसव. आलं. बसलं. याला करायचं कंट्रोल एस. आलं आपलं क्रिएटिव्ह इकडे येऊन गेलं. याच्यामध्ये लागेल हे इंस्टाग्रामवाली फ्रेम, तुम्हाला थोडीशी चांगल्या क्वालिटीची घ्यायला लागेल तर ते येते. आलं लक्षात कसं घ्यायचं. आता बाकीच्या याला काय करू आपण, की मी समजा ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल घेतो आणि इथे सिलेक्ट करतो. याला एवढा पार्ट आला. याला लासो टूल घेतो आणि हा पार्ट सबट्रॅक्ट केला, हा पार्ट सबट्रॅक्ट केला. सबट्रॅक्ट करता येते ना ऑल्टनी, शिकवलंय तुम्हाला हे. अंशुमन जे समजलं नाही तिथे थांबवून विचारायचं की सर हे तुम्ही कसं करताय, मला समजलं नाही म्हणायचं. ठीक आहे. याच्यामध्ये नवीन लेअर घेतो, इथे व्हाईट करतो, खालचं हे राहू द्या. एवढ्या पार्टमध्ये तुम्ही नवीन इंटरफेसचं ते बनवू शकता. ठीक आहे. हे हाय क्वालिटी घ्याल तर जरा बेटर राहील. हे आता मी लो क्वालिटीत घेऊन दाखवलं. ठीक आहे. एक गोष्ट अजून करू शकतो आपण, की हा पार्ट आणि हा पार्ट शिफ्ट दाबलं की ऍड होते सिलेक्शन. इथे नाही होणार. इथे इमेजवर यायचं आणि एवढा पार्ट सिलेक्ट करायचा. आला हा पार्ट. ठीक आहे. याला एक खालचा मोबाईलची बॉडी सिलेक्ट झाली तर अल्ट दाबायचा, लासो टूलमध्ये जाऊन. आलं हे. इथून करा. आलं हे. या दोघांनाही पकडतो आणि या इमेजमध्ये जाऊन, फिल्टरमध्ये जाऊन, ब्लरमध्ये जाऊन गॉशियन ब्लर करतो. आलं.
आता काय होणार, लोकांचं लक्ष जे आहे ते आपल्या क्रिएटिव्हवर जाणार. याच्यामध्ये अजून ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलमध्ये जातो आणि हे दोन्ही मोबाईल सिलेक्ट करून घेतो. हा एक, हा दुसरा. ठीक आहे. आणि आता कंट्रोल शिफ्ट आहे आणि जे बॅकग्राऊंड आहे ते डिलीट करतो. याला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड करून घेतलं. आलं लक्षात? कसं केलं समजलं? सबट्रॅक्ट ऍड केलं, सबट्रॅक्ट नाही केलं. ठीक आहे. सेम ही जी इमेज आहे या इमेजला पकडतो, ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलमध्ये जातो. ठीक आहे. याच्यामध्ये हा मोबाईल घेतला. पूर्ण मोबाईल नाही पाहिजे आपल्याला, फक्त अंदरच पाहिजे. त्याच्यातलं हे जे पार्ट आहे, या पार्टला आलं. आलं एवढाच अंदरचा पार्ट स्क्रीनचा. याला पुन्हा काय पकडतो, फिल्टरमध्ये जातो, ब्लरमध्ये जातो, गॉशन ब्लरमध्ये जातो. ओव्हरऑल आतापर्यंत जेवढ्या मी मागच्या 3 महिन्यात फोटोशॉपची बॅच घेतली त्याच्यात थोडी ठीकठाक बॅच तुमची आहे. कामं चांगली ठीकठाक आहे तुमची. बाकीच्यांच्यापेक्षा तर बेटरच आहे. चांगलं करू शकता तुम्ही. फक्त व्यवस्थित आता जसं पंक्च्युअल आहे तुम्ही. आज ठीक आहे, झाला उशीर, काही विषय नाही. बाकी लवकर यायचं, लवकर करायचं. इथे एक न्यू लेअर घेऊ, ग्रेडियंटमध्ये जातो. आता बघा, एक फुल स्क्रीन मोड पण असतो. एफ दाबायचा तर हा टायटल बार गायब झाला. अजून एकदा एफ दाबा, हा एक्सपर्ट मोड आला. आता याच्यामध्ये काय करू शकतो मी, की मला बॅकग्राऊंड घेतलं मी, F7 दाबले तुम्ही, पण जेव्हा तुम्हाला फोटोशॉप पूर्ण येऊन जाईल ना, तेव्हाची गोष्ट आहे. ग्रेडियंट टूल घ्यायचा, टॅब दाबलं तर ऑप्शन्स येतात. यामध्ये सिम्पल आपला कोणता, ब्लॅक अँड व्हाईट ग्रेडियंट, रेडियलवर घेऊ, याला रिव्हर्स मारू. आलं. ठीक आहे. या दोघांना पकडतो आणि कंट्रोल जी ग्रुप मारतो. याला जे आहे कंट्रोल टी करून, सॉरी, ग्रुपला जे आहे कंट्रोल टी करून थोडंसं वरती घेतो. आलं. याच्यामध्ये खालची पट्टी येत आहे, त्या पट्टीला काय करू आपण, सिलेक्ट करू. कुठे गेलं सिलेक्शन, डिलीट. आलं. मला याला काय करू शकतो अजून मी, की याला देऊ शकतो की मॉकअप, कंट्रोल टी. हे अजून येत आहे. ठीक आहे. हे पीएनजी बरोबर बनलेलं नाही आहे, असं येत आहे. ठीक आहे. सो याला काय करायचं, की इकडे जायचं, हे पूर्ण पकडायचं आणि डिलीट मारायचं. कशावरून, या इमेजवरून. आलं. आता ग्रेडियंट चालू करा, ते येत आहे. इकडचा पण पार्ट नाही झालेला आहे, इकडचं डिलीट मारायचं. आलं. मॅक धरमपेठचा लोगो आहे तुमच्याकडे, किंवा तुम्ही गुगलवरून काढू शकता. गुगलवर जायचं, आलं. हा मॅक धरमपेठचा लोगो घ्या. चांगल्या क्वालिटी पाहिजे आपल्याला, हाय क्वालिटी पाहिजे. कॉपी इमेज, पेस्ट, कंट्रोल टी. हा चांगला नाही दिसत आहे. आपल्याला पाहिजे सर याच्यामध्ये, कशामध्ये, रेक्टँगल मध्ये. हा सिम्पल वाला घेऊ आपण. क्वालिटी याची जरा, एक काम करू आपण, धरमपेठ घेण्यापेक्षा मॅकचा लोगो घेऊ. आपण लोगो बनवू शकतो बाकीचा. हाय क्वालिटी वाला नाहीये, पण यांना काम चालवू शकतो आपण. ठीक आहे. इकडे घे, याला कर कॉपी, याला कर पेस्ट, कंट्रोल टी कर. इकडे आला. याचं करायचं बॅकग्राऊंड रिमूव्ह. कसं करू, ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल मध्ये जा, एवढा पार्ट आला, मास्क केलं. मला बाकीचाही पार्ट काढायचा आहे. कसा काढू शकतो मी, याला इथं ब्लेंडिंग मोड राहते, याला टाकायचा मल्टिप्लायवर.
ठीक आहे, हे ब्लेंडिंग मोड आहे वेगवेगळे. मल्टिप्लायवर टाकलं आणि कंट्रोल एल दाबायचं तर लेवल्स येते. हे डार्कच दिसून राहिलं. याला काय करू शकतो आपण की काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल, लाईट करायसाठी कंट्रोल एम. याच्यावर हेच होत आहे. याला नॉर्मलवर ठेवतो. एक सिंपल ऑप्शन तर आहे की आपण याला एवढा पार्ट पकडला आणि कंट्रोल जे मारला तर हा काय झाला, हे झाला. माझ्या लक्षात. आणि याला काय करू शकतो आता मी की याला इकडे घेईल, सॉरी हा ग्रुपमध्ये गेला, याला मारायचं डिलीट, याला घ्यायचं याच्या बाहेर. ठीक आहे, या लोगोला घ्या इकडे कॉर्नरमध्ये. आणि इथं काय करतो मी की याच्यामध्ये अजून एक रेक्टँगल टूल घेतो. ठीक आहे, याला स्ट्रोक नाही पाहिजे आपल्याला, नन करायचा. याचा जो कलर आहे तो व्हाईट करायचा, याच्या खाली ठेवायचा, याला राऊंड करून घ्यायचं. आता याच्या सोबत सोबत आपल्याला यालाही राऊंड करायचं आहे, तर याला करायचं कंट्रोल अल्ट जी. ठीक आहे, आणि हे करायचं कंट्रोल टी आणि करायचं थोडंसं मोठं. जमलं. आणि खाली काय पाहिजे आपल्याला, पाहिजे धरमपेठ लिहून, तर टेक्स्ट टूल घे. कोणता कलर देशील याला? ठीक आहे, याला घे इथं टेक्स्टमध्ये, रोबोटोमध्ये रेग्युलरच्या जागी सेमी बोल्ड किंवा बोल्ड घ्यायचा. कंट्रोल टी, याला एंटर केलं, याला अलाइन करतो याच्यासोबत. मूव टूलमध्ये आलं, आलं हे. आणि याच्यात काही नाही, इथं छोटेसे असे टिंब काढायचे. कलर याचा कोणता घेऊ, समजून आलं. हा एक आला, याला थोडंसं दूर करतो. कंट्रोल जी, कंट्रोल टी, याला इकडे शिफ्ट एरोनी आलं. हा पूर्ण लोगोचा जो कार्यक्रम आहे, याला सगळ्या पकडायचं, ग्रुप करायचं, याला करायचं लोगो. आलं. खाली एक पट्टी टाकू आता आपण. तुम्हाला सांगितलं ना, मला ते ॲपलचं ग्लास व्ह्यू खूप आवडते, सांगितलं नसेल तर. याची ओपॅसिटी मी 25% करतो. आली पट्टी ते ग्लासवाली. याला काय करायचं, डबल क्लिक करायचं आणि याला करायचं ड्रॉप शॅडो. कलर घेतो याचा मी ड्रॉप शॅडोचा व्हाईट. ओपॅसिटी 100 आहे, हे 100 आहे. हे येत आहे कारण की आपण त्यालाही हे केलेलं आहे, लेअरला हे केलेलं आहे. याला काय करू शकता तुम्ही की याचीच एक कॉपी बनवा, खालच्याची ओपॅसिटी 100% करतो आणि याचा कलर जो आहे तो देतो कोणता, व्हाईट. ठीक आहे, आणि याची ओपॅसिटी आपण कमी केली आहे ना, तो त्याच्यातून दिसेल ट्रान्सपरंटली. याचं करता येईल तुम्हाला, या व्हाईटवाल्याला कंट्रोल टी, आलं, खाली घेतलं, याची ओपॅसिटी करा 80%. आलं हे. आपल्याला पाहिजे की हे फक्त तेवढ्याच पार्टमध्ये पाहिजे, तर याचा जे एवढा पार्ट आहे याच्यातून मला तुम्ही मास्क आणि करतो कंट्रोल आली पट्टी बरोबर. आता याला करा 50%, 25%, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ठेवा. याच्यात टाकू आपण ब्लॅकवर कलर व्हाईट, स्टुडंट नेम. ठीक आहे, याला करतो कंट्रोल टी आणि मोठा. ठीक आहे, हे सगळं पकडतो, कॅरेक्टरमध्ये जातो आणि ऑल कॅप्स करतो. हे तुम्हाला हे टेम्पलेट एक बनवून देतं, असे टेम्पलेट्स बनवून तुम्हाला तुमचे कामं टाकायचे आहे. ठीक आहे, एकदा सांगतो मी, याच्यानंतर तुम्हाला करायचं स्वतः. ठीक आहे, स्टुडंट नेम काय आहे, आपल्या स्टुडंटचं नेम कोणी बनवलंय, दीप.
याला करायचं पॅराग्राफिंग. इकडे आलं हे, याला थोडंसं कर छोटं. याला पकडायचं आणि करायचं सेंटर अलाइनमेंट. आलं हे. अजून याला काय करू आपण की हे जे 3 बनवले या तिघांना काय करू, ग्रुप नेम. याला घेतो थोडंसं वरती. अजून काढा सांगतो तुम्हाला. या दीप कुंभारे जे नाव आहे स्टुडंट नेम, याला डबल क्लिक कर. याला ड्रॉप शॅडो टाक. याला कोणत्या कलरची द्यायची, ब्लॅक नको घेऊ, ग्रे कलर घे. आलं. अजून भारी दिसतंय ते. हे आलं. त्यानंतर एवढं झालं. याच्यावरती मी सर्वात शेवटचं काम एक करतो की याला एक न्यू लेअर घेतो, कंट्रोल ए करतो. कंट्रोल एने सगळ्याच्या सगळं सिलेक्ट होते. सिलेक्शन टूलमध्ये जायचं, राईट क्लिक करायचं, स्ट्रोक करायचं. स्ट्रोक देऊ आपण चारकोलवाला ग्रे किंवा व्हाईट घेऊन घे सरळ सरळ. आलं. लोगो जो आहे मॅक धरमपेठचा तो लागेल ती इकडे घेऊन घे. आलं. तुझंच क्रिएटिव्ह आहे, तुझंच काम आहे, मी काही त्याच्यात बनवलं नाहीये. पण मी त्याला तू प्रेझेंट कसं करायचं ते सांगितलं. आता हे काय करील मी सोशल मीडियावर टाकेल. याला कंट्रोल एस सेव्ह करतो की काय आपलं मॅक. अजून लवकर झालं असतं जर फ्रीपिक चालू असतं आपल्याला. ठीक आहे. स्टुडंट वर्क सोशल मीडिया टेम्पलेट फोटोशॉप सेव्ह कर. यालाच काय करीन मी आता, कंट्रोल अल्ट एस करीन आणि याला सेव्ह करीन जेपीजी आपले. ठीक आहे. सोशल मीडिया त्याच्या जागी करतो 01 दीप कुंभारे. ठीक आहे. हे एकाचं झालं. आता याच्यात काय करील मी, समजा इथं जे इमेज टाकली आहे या इमेजला ओपन करील आणि याच्याच वरती कोणाचं टाकेल, दुसऱ्याचं काम टाकेल. आता कोण आहे दुसरा, श्याम आहे. हे कॉफीवाला बनवलंय, वॉटरमार्क आहे याच्यामुळे हे वापरू नाही शकत मी. हे बर्गरवाला समजा बनवलं तो, हे घेतलं. आता इमेज तू कळेल डॉक्युमेंटचा साईज घेतलं चुकीचं. आता ते प्रॉब्लेम करेल आपल्याला, कटल आता ते. ठीक आहे. हे कोणी बनवलं, हा हे बर्गर म्हणताय का, हे उभं बनवलं. हा मेन्यूच, मेनूसाठी पण वर उभं बनवलं ना तुझं मेनू. उभं वाल्यासाठी वेगळं टेम्पलेट वापरावं लागेल आपल्याला, स्क्वेअर वाला लागेल असं. ठीक आहे. याला घेतो कॉपी इमेज, इथे येतो, पेस्ट करतो, कंट्रोल टी करतो. याला आधी करतो याच्यामध्ये कंट्रोल अल्ट जी, किंवा याला काय करतो रिलीज करतो क्लिप मास्क मधून. करून टाक, क्लिप मास्क कर, काही प्रॉब्लेम नाही. कंट्रोल टी कर आणि थोडंसं याचं जे हे आहे इकडे असं, इकडे असं, इथून असं. ठीक आहे. हे जे यांनी बनवलं होतं आपल्या ते डिलीट मारून टाकलं. आलं. कंट्रोल एस. इथं स्टुडंट नेम काय आहे ना, देवबाबूचं सरनेम काय, मोठियानी. कोर्स कोणता आहे त्याचा माहित नाही, ते काढून टाक. ठीक आहे. याला घे, याला ट्रान्सफॉर्म मधून सेंटर घे, याला आणि याला पकड, सेंटर अलाइनमेंट दे. हिल घ्या. याला काय करायचं, अलाइन टू सिलेक्शन आहे ना, याला मॅन्युअली करू. आलं. अजून एक बनलं, कंट्रोल अल्ट एस. त्यानंतर याच्यात करू आपण जेपीजी 02 देव, काय नाव आहे, ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर जर तुम्ही चेक कराल की अजून कोणी काय काय बनवलं, श्याम आहे, दीप आहे, अंशुमन आहे. हे समजा बनवलं तू, हे पण तुम्ही तेच काम कार्यक्रम केला की वर्टिकल बनवलं. सोशल मीडिया क्रिएटिव्ह कधी पण 10 बाय 10 मध्ये बनवायचं. तर ते
इंस्टाग्राम टेम्पलेटमध्ये व्यवस्थित टाकता येतं आपल्याला. ठीक आहे, पुन्हा याला ओपन करतो, याला मारतो डिलीट, याला मारतो पेस्ट. हे दिसत फिट करायला मला प्रॉब्लेम जाते. कंट्रोल-Alt-G केलं, कंट्रोल-T केलं. समजून येत आहे की वरतून चाललं? ठीक आहे, हे ठोकपीट करून बसवता येईल. आलं हे, याला कर सेव्ह. इकडे ये, स्टुडंट नेम मध्ये तुझं नाव काय? एक सेकंड, कॅप्स लॉक ऑन झाले. अंशु जाधव. पहिलं आणि लास्ट नेमचं हे तुमचं कॅपिटल पाहिजे. ठीक आहे, यालाही करतो कंट्रोल-Alt-S, यालाही करतो जेपीजी. हे तुम्हाला असे बनवता आले पाहिजे. आता हे टेम्पलेट बनवणं तुमचं काम आहे. तुम्ही स्वतःचं टेम्पलेट बनवून मला आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ग्रुपमध्ये शेअर करायचं. ठीक आहे, काय नाव आहे आपलं? अंशुमन जाधव, बरोबर आहे? जाधव आहे ना? व आहे की ओ आहे? ओ आहे ना, जाधव. आता राहिलं जातं एक श्यामचंही टाकूनच घेऊ. आता मग श्याम म्हणून भाऊ सगळ्यांचं केलं, माझंच नाही केलं. तसं नाही आहे का? कसं आहे मग? तू सांग कसं आहे. मेनू आवडला ना तुला? मेनू टाकायचा आहे ना? मेनू टाकून दे. काही नाराजी नाही ना? टेक्स्चरचे मला माहित नव्हतं, तुला नाही सांगितलं. काय म्हटलं टेक्स्चर? टेक्स्चर हा हा हा, कुणालने सांगितलं मला. चांगला आहे ना. असं करायला नाही, त्याला दिसते म्हणजे. अरे हो, फोटोशॉपचा लोगो टाकायचा राहिला यार आपला. एक फोटोशॉपचा लोगो टाकायचा होता आपल्याला, तो नाही टाकला आपण. जाऊ दे. आम्ही टाकून देऊ. आलं? हे तुम्ही घ्यायचे की दुसरे घ्यायचे? दुसरं घ्यायचं, असं बनवायचं नाही. असं बिलकुल कोणाच बनवलेलं दिसलं का ते रिजेक्ट. डायरेक्ट आपलं डोकं लावायचं. मी जे बनवलं त्याच्या पूर्णपणे वेगळं. असं वाटलंच नाही पाहिजे की मी तुम्हाला शिकवलं आहे म्हणून. असं वाटलं की दुसरा कोणाचं शिकवलेलं काम आहे. श्याम टेंबरे म्हटलं पवार बनवून टाकतो तू. ठीक आहे, आले 4 काम आले आपल्याकडे. काही नाही करायचं, भकाभक इंस्टाग्रामवर जायचं. तर पासवर्ड काय आहे भाऊ? पासवर्डच तर लक्षात नाही मला. बरोबर आहे, क्या बात आहे. सेव्ह इन्फो, हंदी फंडा टाकला मी. नाही, ठीक आहे. याच्यामध्ये जा, याच्यामध्ये प्रोफाईल मध्ये छानपैकी इथं कुठं गेला प्लस आयकॉन? पोस्ट कुठून टाकता येते? क्रिएट मधून, पोस्ट मधून सिलेक्ट फ्रॉम कम्प्युटर. कुकडे गेला आपला स्टुडंट वर्क, चारीच्या चारी पकडायचे, सिलेक्ट करायचं. काही फिल्टर पाहून घ्या त्याच्यावर चांगलं कोणतं लागतं का. हे चांगलं वाटून राहिलं. आमची एडिंग एपेक्स नुसतं टाका. काय टाकत जाऊ दे. कसं टाकलं? काय टाकू? स्टुडंट वर्क्स इन फोटोशॉप क्लास. ठीक आहे, ऍड लोकेशन मॅक धरमपेठ. तुम्ही लोक आहे का कोलॅबरेटर? मॅक, ठीक आहे, चालतं. कोलॅबरेटर म्हणून टाकू का? नाव सांग तुझं. इंस्टाग्राम हँडल त्याच नावाने आहे? टॅग करा, टॅग सर. टॅग कुठं होत असते? आम्हाला जमत नाही ते.
पिक्चरवर हा याच्यावर क्लिक करायचं नाही पिक्चरवर हॅशटॅग टाकायचा लागतो हॅशटॅग काय लागते? त्यावर हॅशटॅग लागतो हॅशटॅग नसते इथं, नावच टाईप करावं लागते. श्याम ते म्हणजे येते का डायरेक्ट कोणता? पहिलंच ठीक आहे. तसं नाही करावं ज्यांची इमेज हे कोणाचं आहे? हा दीपचं आहे तुम्ही तसं सांगा ना, मला समजत नाही राजू. नवीन माणूस आहो मी, एक तर बुडा बी झालो आता. दीप झालं ना, 30 वर्षाचं झालं राजू, 32 वर्षाचं झालं. अर्ध आयुष्य तर संपलं राजा माझं. 60ही नाही, मी तर 55. इमेजवर ठेवायचा कोणतं झूम करते ना नाव येते हा इमेजवर ठेवा झूम करते ना नाव येते सर 95 चा स्लाइड करा ना दुसरा काय करा ना आ कोणाचे देवचे याचे नाव आहे म्हणजे आठव काय 32 लागलं राजा आता. तसं नाही नाव काय टाकू मग? काइंडली, KINDLY हे बाबूजी तुमचं झालं. अंशुमन झालं, याचंही नाव या क्रिएटिव्हवरही अंशुमनच आलं, याच्यावरही अंशुमन जाधव आलं. हे चुकीचं झालं ना. दिसतंय इथं काय पाहिजे होतं? श्याम बाबू पाहिजे होतं ना. तर ते टाकून नंतर आपण जाऊ दे. हे नंतर मी फोसरीत टाकतो, तुम्ही टाकून घ्या. तुम्हाला ग्रुपमध्ये देऊन देतो लागेल तर. फोटो ते नाव आय थिंक तिथं चुकीचं टाकलं ना आपण शेवटच्या याच्यात. हे अंशुमनच्याच नावाने गेलं. नाही बाई, कामाबरोबर ज्याचं काम त्याला क्रेडिट भेटायला पाहिजे. श्याम अबे लिका, ठीक आहे. काय आहे तुझं? निमजे, ठीक आहे. याला पकडायचं पूर्ण, याला करायचं स्मॉल कॅप श्यामारी. ठीक है, याला करायचं पुन्हा सेव एज. इधर जाओ, JPG में जाओ, इसको पकड़ो फोर्थ वाला श्याम निमजे, ओवरराइड करो, ओके करो, फोटोशॉप में आओ, अरे सॉरी व्हाट्सएप पे और लोकल डिस्क मैक 16 स्टूडेंट वर्क, चारों के चारों पकड़ो, डाल दो इधर से मस्त से खट से. हो गया. इसको डालूंगा मैं मेरे मस्त से स्टेटस में, प्लस फोटोज, चारों पकड़ो, ओपन करो. कोलाज वोलाज दे रहा है, कुछ ऑप्शन नहीं दे रहा है यार, मोबाइल पे देता है. स्टूडेंट वर्क इन मैक्स क्लास. समझे भाई लोग? सो काम करणं महत्वाचं आहे, ठीक आहे, बट काम प्रेझेंट कसं करता ते त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तुमचं प्रेझेंटेशन स्किल जर चांगलं असेल तर तुम्ही लवकर कोणाला पण बाटलीत उतरवू शकता, पैशासाठी, कामासाठी, जॉबसाठी, कशासाठी. ठीक आहे. सो एकदा ते इन्स्टा